जर उल्लंघन करून त्या ठिकाणी एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीने ते इन्व्हॉल्व असतील त्या पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील आणि अशा पद्धतीने झालेलं धर्मांतरण हे नल अँड वॉइड होईल। हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीने शून्यवत व निरर्थक असं त्या ठिकाणी होईल। दुसरं, अनेक वेळा बेकायदेशीर धर्मांतरण होऊन लग्न होतं, लग्न झाल्यानंतर विच्छेद होतो आणि विच्छेद झाल्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय करायचं या संदर्भात न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निर्णयाच्या आधारावर आपण या कायद्यामध्ये ही तरतूद केलेली आहे की केवळ बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रयोजनासाठी केलेला कुठलाही विवाह न्यायालयाद्वारे शून्यवत व निरर्थक असल्याचे घोषित करण्यात येईल। नल अँड वॉइड कोण घोषित करेल? न्यायालय घोषित करेल। न्यायालयाच्या माध्यमातून तो नल अँड वॉइड घोषित होईल। आणि बेकायदेशीर धर्मांतरणामुळे एखादा बालक जर जन्माला आला असेल तर त्या बालकाला कुठल्या जातीचं धर्माचं मानण्यात यावं तर आई बालकाची ज्या पूर्वाश्रमीचा तिचा जो काही धर्म होता तोच त्या मुलाचा धर्म मानण्यात येईल। तथापि आई आणि वडिलांच्या मालमत्तेमध्ये उत्तराधिकार मिळवण्याचा हक्क मात्र त्या बालकाचा त्या ठिकाणी कायम असेल। आणि भारतीय नागरिक संहिता 2023च्या कलम 144च्या तरतुदीनुसार मेंटेनन्स करता ते हकदार असतील। त्यासोबत कस्टडी जी आहे बाळाची ती आईकडे असेल। आता याच्यामध्ये धर्मांतरण जर कोणाला करायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे त्याची तरतूद यात केलेली आहे। सर्वोच्च न्यायालयाने आपल्या न्याय निर्णयामध्ये सांगितलं की अशा प्रकारचा कुठलाही कायदा करत असताना एक विहित पद्धत ही धर्मांतरणाकरता देखील आपण घालून दिली पाहिजे। त्या संदर्भात धर्मांतर करण्याचा इरादा असलेली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जशी लग्नाची नोटीस देतात तशी धर्मांतरणाची नोटीस द्यायची आहे आणि सक्षम प्राधिकरणाने ही खात्री करायची आहे की हे स्वेच्छेने धर्मांतर होत आहे आणि त्यानंतर ते धर्मांतर करण्याचा त्याला अधिकार असेल तो ते धर्मांतर करू शकेल। मात्र असं जर लक्षात आलं की या तरतुदीचं उल्लंघन करून या ठिकाणी ते करण्यात येत आहे तर त्या संदर्भात यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या संदर्भातली कारवाई जी आहे ती कारवाई करण्यात येईल। मग त्याच्यामध्ये आपण कायद्यात त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत की त्याची विहित पद्धत काय असणार आहे आणि समजा ती प्रोसेस पूर्ण केली तर त्याची नोंद होईल आणि मग एकदा ती नोंद झाली तर मात्र ते कायदेशीर पद्धतीनं आणि स्वेच्छेनं केलेलं धर्मांतर समजण्यात येईल आणि मग त्याकरता कुठल्याही प्रकारच्या फौजदारी कारवाई किंवा तत्सम पद्धतीनं काहीही त्या व्यक्तीच्या विरुद्ध आपल्याला करता येणार नाही। आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने या संदर्भात जर कारवाई पूर्ण केली नाही तर मात्र किंवा समजा धर्मांतर केलाय आणि त्या संदर्भातली इंटिमेशन दिलेलं नाही आहे अशा पद्धतीचं असेल तर ते धर्मांतर मात्र नल अँड वॉइड या ठिकाणी मानण्यात येईल। आता एखाद्या व्यक्तीला जबरदस्ती त्याचं धर्मांतर केलेलं आहे अशा पद्धतीची तक्रार देण्याच्या संदर्भात व्यक्तीचे आई वडील भाऊ बहीण अथवा अशा व्यक्तीशी रक्ताचे किंवा वैवाहिक किंवा दत्तक नाते असेल अशा कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी ती तक्रार देता येईल। पण एखाद्या केसमध्ये पोलिसांना जर असं वाटलं तर पोलीस की बाबा याच्यामध्ये तक्रारदार नाहीये पण ॲपरंटली अशा पद्धतीची घटना घडलेली आहे तर कायद्याने पोलिसांना ते सुमोटो अधिकार आहेत। त्या केसमध्ये पोलीस ते करू शकतील। अन्य केसेसमध्ये याच्यात पॅन्डोरा बॉक्स कुठेही उघडलेला नाहीये।
तर जवळचे रक्ताचे सभागृहात नाते